मंडळी, आईची महती मात्र इतिहासामध्ये, पुराणामध्ये आपण आतापर्यंत ऐकली. बऱ्याच कवींनी त्याच्यावर कविता केल्या, लेखकांनी त्याच्यावर बरंचसं काही लिहिलं. आणि आईची महती माणसांच्या अगदी मेंदूपर्यंत पोहोचवली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आईबद्दलचा आदर, आईबद्दलची माया. आणि खरं तर आई असणं फार भाग्याचं असतं. आणि बऱ्याच जणाला वाटतं की आई म्हणजे एक दैवत आहे. बऱ्याच जणांना वाटतं म्हणण्यापेक्षा सर्वांनाच वाटलं पाहिजे. परंतु मी का मानतोय की आपण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलेली आई जिजाऊ पाहिली आणि पुराणामध्ये कर्णाला जन्मताच सोडून देणारी कुंती पण आपण पाहिली. दोन्ही बाजू आहेत. तरी सुद्धा काही मुलांना जन्म झाला की आई जाते, आई स्वर्गवासी होते आणि ती मुलं वनवासी वाटतात. खरं तर समाजामध्ये सुद्धा जी मुलं विना आईची दिसतात ती वनवासी वाटतात. परंतु आईची माया लहानपणी, तरी आईचं छत्र लहानपणी असलं पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु कधी कधी असं होतं की आई म्हणावं का वैरीण म्हणावं, अशी एक घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे. यवतमाळमध्ये त्या मुलांच्या वडिलांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली नाही. परंतु आई, मला वाटतं पती सोडून ती तिच्या वडिलांकडे राहत होती आणि थोडीशी चारित्र्य तिचं खराब होतं. त्याच्यामुळे वडिलांबरोबरही तिचं जमत नव्हतं आणि तिथून ती दोन लहान मुलं औरंगाबाद तुळजापूर गाडीमध्ये बसवली आणि एसटीतून उतरून ती प्रियकराबरोबर स्कूटीवर निघून गेली. त्याच्यानंतर गाडी हल्ली आणि ती लहान मुलं जीवाच्या आकांतानं ओरडू लागली, आई गेली, आई गेली म्हणून, आमची आई यातून खाली राहिली म्हणून. हे कंडक्टरच्या लक्षात येताच कंडक्टरने मात्र गाडी थांबवली आणि ती गाडी पोलीस स्टेशनला नेली. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या मुलांच्या खिशात त्या आईनं चिठ्ठी ठेवली होती की ह्या मुलांना आई वडील नाहीत असं त्यात लिहिलं होतं. तर त्यांना जो पत्ता लिहिला होता, अशोकनगर, पट्टीपुरा, शारदा चौक, यवतमाळ, असा त्याच्यामध्ये पत्ता लिहिला होता. आणि त्या पत्त्यावर मुलांना पोचवा, त्याच्या आजोबाकडं, म्हणजे त्या आईच्या वडिलांकडं. पोलिसांनी त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे ती मुलं त्या आजोबाला मुलांच्या आजोबाला बोलून घेतलं आणि त्यांना ही माहिती देताच पोलिसांची अपेक्षा होती की आता आजोबा ह्या मुलांना कवठाळून मिठी मारतील. परंतु आजोबांनी त्यांना ताब्यात घ्यायचं नाकारलं आणि उलट पोलिसांनाच सांगितलं की माझ्या मुलीवर माझी तक्रार, मी केस दिली की माझी स्कूटी 20,000 रुपये आणि मोबाईल तिनं गायब केलाय, तीच माझा शोधून द्या, ही मुलं काय मी सांभाळणार नाही. ह्या घटनेनं पोलीस सुद्धा चक्रावून गेले, कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा चक्रावून गेले आणि त्या पोलिसांनी शेवटी त्या मुलांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केलं. खरं तर आई वडिलांनी अशी मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांचं संगोपन करणं आणि त्या मुलांसाठीच आपलं आयुष्य वेचणं हे गरजेचं असतं. परंतु आपण जनावर सुद्धा पाहतो की जन्माला लेकरं घातल्यानंतर आपण घरट्यात चिमणी सुद्धा पाहतो की ती लांबून चारा आणून त्या पिल्लांना देते, की अगदी ती पिल्लं मोठी होईपर्यंत. आणि मोठी झाल्यानंतर ती पिल्लं उडून जातात तिथपर्यंत ती आई त्याची सेवा करत असते. आपण गोठ्यामध्ये गायी बघतो, वासराकडे बघून ती हांबरते, ओरडते, म्हणजे जनावरांना सुद्धा ही माया कळते. परंतु अशी आई जनावरांपेक्षाही वाईट, कारण ती पोटच्या मुलांना सुद्धा केवळ प्रियकराच्या बरोबर जायचं, तिचं प्रेम एवढं भरलं होतं की तिला स्वतःच्या मुलांची सुद्धा कदर नाही वाटली आणि 2 मुलं वनवासी केली. आता ती मुलं बाल कल्याण समितीकडे आहेत आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं की अशी कुठेही मुलं असली तरी आमची बाल कल्याण समिती, सरकार त्यासाठी सक्षम आहे. जर कुणा अशी मुलं असतील तर ती आमच्याकडे आणून सोडा, किंवा कुणाला अशी आढळली तर ते आमच्याकडे सुपूर्द करा, किंवा आई वडिलांना ती सांभाळायला जड होत असतील तरी आमच्याकडे आणून सुपूर्द करा, असं बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितलंय. खरं तर आपण मुलं जन्माला घालायची आणि सरकारकडे किंवा बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करायची. परिस्थितीमुळं अडचणी असतील तो विषय वेगळा, परंतु केवळ प्रियकराबरोबर पळून जायचे म्हणून 2 लहान मुलं अशी सोडून जाणं ही कुठल्या आईला शोभतं? खरं तर ही आई सुद्धा संस्कारित नसली पाहिजे, म्हणूनच असं घडतं. मित्रांनो, पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.